माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वरुड तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ढोल बजाव आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहेत। रामभाऊ दुर्गे आपल्यासोबत आहे। कशासाठी आज आपण हे आंदोलन करत आहात? शेतकरीच्या संदर्भात पूर्ण आंदोलन आहे। आम्ही अल्टिमेटम देणार आहे। जर त्यांनी मागण्या पूर्ण नाही केल्या तर 8 दिवसानंतर उपोषणाला बसणार आहे। आपण बघू शकतो आपल्यासोबत अण्णाभाऊ भोंगाडे देखील आहेत। कशासाठी हे आंदोलन आहेत आणि ढोल बजाव का? गेल्या 2 वर्षापासून शेतकरी असो, शेतमजूर असो, विद्यार्थी असो, गोरगरीब असो, कुठल्याही संदर्भात आम्ही शासनाला, मग ते तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत, कमिशनरपर्यंत, मंत्रालयापर्यंत अनेक मागण्यांचा पाठपुरावा केलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून केवळ आमचे जे आम्ही निवेदन दिले गेले आहे त्या निवेदनाला फक्त केराची टोपरी ज्या अधिकाऱ्यांना दाखवलेली आहे। लोक नेहमी म्हणतात की शासन हे आंधळं असतं, बहिरं असतं, म्हणून त्यांचे कान उघडणी करण्याकरिता आणि त्यांनी आमच्याकडे प्रत्यक्ष बघण्याकरिता ही दृष्टी यावी, त्याकरिता आजचं हे खरं ढोल बजाव आंदोलन आहे। बरं, महाराष्ट्रात 225 ते 250 जागा महाराष्ट्र नवनिर्माण विधानसभेच्या लढवणार आहेत। मोर्शी मतदारसंघाची तुम्ही मागणी केलेली आहेत का? मोर्शी मतदारसंघामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून जेव्हापासून राजसाहेब ठाकरे या पक्षाची धुरा सांभाळत आहे त्यापासून अनेक कार्यकर्ते, त्यामध्ये मग रामभाऊ दुर्गे असो, पवन राऊत असो, सर्व जे आमचे पदाधिकारी आहे गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांना न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्नशील आहे। तो आमचा हक्क म्हणून आम्ही राजसाहेबांसमोर आमचा मुद्दा मांडला की राजसाहेब या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रतिनिधित्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असावं। तुमच्याचपैकी कोणतरी या पदाधिकाऱ्यापैकी एखादा प्रतिनिधी निवडावा आणि त्याला लढवावं ही आग्रही विनंती आमची राजसाहेबांसोबत राहील। कुठला असा उमेदवार त्याच्यामध्ये असणार आहे असं ठरलेलं आहे का? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रामभाऊ दुर्गे जे आमच्यासोबत आहे ते नवीन जे चेहरा आहे, परंतु कसं आहे की ज्यावेळेस आता पोळा फुटेल, तो पोळा फुटल्यानंतर अनेक उमेदवाराचे आमच्याशी संपर्क चालू आहे, परंतु ते नाव आज सांगणं उचित ठरणार नाही, म्हणून ते गोपनीयता तुम्ही ठेवावी अशी माझी आजच्या ठिकाणी आग्रही। आपण बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वरुड तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन होतं। याच दरम्यान अण्णा भोंगाडे यांनी एक घोषणा केलेली आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत रामभाऊ दुर्गे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असू शकतात। अनेक चेहरे यांच्या संपर्कात आहे, मात्र वेळ आल्यानंतर त्याचा खुलासा ते करणार आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।